नमस्कार, पीजी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण रवा ढोकळा करणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने. चला तर मग पाहूयात. इथे मी 1 वाटी दही घेतलेला आहे, 1 वाटी रवा आहे, बारीक रवा, आणि इथे चवीनुसार मीठ, 1 पाकीट एनोचा घेतलेला आहे. एवढं सगळं साहित्य आहे. मोजक्या साहित्यात आपण आज चांगला ढोकळा करणार आहोत खाण्यासाठी. एकदम स्ट्रीट स्टाईल चव असेल. चला तर मग बघूयात. इथे 1 बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये आपण 1 वाटी रवा घ्यायचा आहे आणि 1 वाटी दही घ्यायचं आहे. दही शक्यतो आंबटच हवं आहे. आंबट असलं की त्या रव्याला किंवा त्या ढोकळ्याला छान अशी चव येते. आणि पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचा तो रवा आणि दही छान असं मिक्स करून घ्यायचं. छान असं मिक्स झालं की त्यामध्ये आपण मीठ टाकायचं आहे. मीठ चवीनुसार मी घेतलेलं आहे, अर्धा चमचा घेतलेला आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये 1 चमचाभर असं मी तेल पण ॲड करते. जे मी बॅटर हलवते ना, त्या चमच्याने मी 1 चमचा तेल घेतलेला आहे. तुम्ही तूपसुद्धा 1 चमचा टाकू शकता ह्यामध्ये, तुमच्या आवडीप्रमाणे. आता ह्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घेतलं आहे, त्यातलं थोडंसं पाणी टाकलं आहे, 2-3 चमचे. तर छान असं मिक्स करून घेते. व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि जास्त असं पातळ पण नाही करायचं. इथं दाखवल्याप्रमाणे तसं ठेवायचं. आता व्यवस्थित मिक्स केलेलं आहे मी. आता ह्यावर मी झाकण ठेवते आणि 15-20 मिनिटं ठेवून द्यायचं आहे. इथे मी 1 कढई घेतले, त्यामध्ये पाणी आणि 1 स्टिंग ठेवलेली आहे आणि झाकण ठेवून बारीक गॅसवर आपल्याला असंच ठेवायचं आहे, जोपर्यंत आपल्याला ढोकळ्याचं बॅटर आपण पूर्णपणे तयार करत नाही तोपर्यंत. आता इथे बघा उघडलेलं आहे मी ते, आणि थोडं ढोकळ्यानं म्हणजे त्या बॅटरने पाणी शोषून घेतलेलं आहे रव्याने. तर बघा रवा छान असा शोषून घेतलेला आहे पाणी. तर ह्यामध्ये आता आपण थोडं अजून पाणी टाकूयात, जेणेकरून आपला ढोकळा थोडासा बॅटर थोडंसं नॉर्मल होईल. पूर्ण घट्ट आहे ते थोडंसं सेलसर होईल. तर थोडं पाणी टाकलं आहे आणि थोडं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, छान असं फेटून घ्यायचं. बघा ह्या पद्धतीने मी ठेवलेलं आहे. तर ह्यामध्ये आता 1 पाकीट एनोचं पूर्ण असं मी टाकून घेते. ते टाकल्यानंतर व्यवस्थित अशी प्रोसेस करायची. त्याआधी मी इथे प्लेटला तेल लावून घेते. भांडं शक्यतो पसरतच हवे आपल्याला, जास्त खोलगट घेऊ नका. ढोकळा छान होतो खायला आणि चांगला लागतो. व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेलं आहे इनो टाकून, आणि त्या प्लेटमध्ये लगेच आपल्याला ट्रान्सफर करायचं आहे. इनो ॲक्टिवेट लवकर होतो, परत ते व्यवस्थित होणार नाही, त्यामुळे लगेच प्रोसेस फास्ट करायची आपल्याला. आता इथे बघा मी ठेवून घेतलेलं आहे. आता मी 15-20 मिनटं छान असा वाफ द्यायची ह्या ढोकळ्याला. व्यवस्थित असं 15-20 मिनटं, अजिबात उघडून बघायचं नाही. आता बघा मी सुरीनं पण चेक केलं आहे, आणि हाताला जर चिटकला ढोकळा, ते बॅटर चिटकलं तर का नाही अजून थोडा वेळ ठेवायचं. आता इथे तयार आहे हे, छान असं चिटकत नाही. त्यामुळे आता मी ते लगेच तडका पॅन घेतलेला आहे. तेल टाकून जिरे, मोहरी, कढीपत्ता तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता, माझ्याकडे नाही आहे. मिरची, पाणी आणि तेल आणि साखर थोडंसं हे केलेलं आहे, आणि त्यावर आता आपण टाकायचं आहे पाणी केलेलं. आणि आपला ढोकळा बघा किती स्पॉन्जी असा तयार झालेला आहे. थोडीशी वरून कोथिंबीर टाकली गार्निश करायला. छान असा मी ढोकळा काढून दाखवला आहे बघा, किती मस्त असं निघलेला आहे. खूप असा चांगला झाला होता, स्ट्रीट स्टाईल एकदम लागत होता. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ.